हॅलो गाईज, वेलकम टू ग्रॅडेक्स अकॅडमी. आज आपण एक नवीन प्रोजेक्ट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये एंड टू एंड प्रोजेक्ट एक्सप्लेनेशन मी देणार आहे. आजचा जो प्रोजेक्ट आहे तो सप्लाय चेन मॅनेजमेंट या डोमेनवर आहे. आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये आपण कशा प्रकारे सप्लाय चेन मॅनेजमेंट कंपनीज काम करतात आणि कशा प्रकारे सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रोजेक्टची एक बेसिक रिक्वायरमेंट, बेसिक फंक्शन्स आपण कशा प्रकारे इम्प्लिमेंट करू शकतो सेल्सफोर्स टेक्नॉलॉजीवर, हे आपण एक्सप्लोअर करणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि असेच व्हिडिओ आपण वारंवार बनवलेले आहेत प्रोजेक्टवर. जर तुम्हाला एअरलाईन मॅनेजमेंट प्रोजेक्ट बद्दल एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करू शकता आणि त्या बटनवर तुम्हाला एअरलाईन प्रोजेक्टची लिंक मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण पहिले प्रोजेक्टला समजून घेणार आहे. प्रोजेक्ट काय आहे त्यासाठी एक डिटेल प्रोजेक्ट डॉक्युमेंट आम्ही प्रिपेअर केलेला आहे. त्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि डोमेन नॉलेज म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट इंडस्ट्री कशा प्रकारे फंक्शन करते, कोणत्या कोणत्या कंपनी सप्लाय चेन मॅनेजमेंट कंपनीज आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. अँड देन वी विल बी डिस्कसिंग अबाउट द पर्टिक्युलर प्रोजेक्ट स्ट्रक्चर, म्हणजे प्रोजेक्ट आर्किटेक्ट म्हणू शकतो आपण. तर विदाउट वेस्टिंग मच टाइम वी विल जम्प टू द प्रोजेक्ट डॉक्युमेंट. या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्ट डॉक्युमेंट एक्सप्लोर करणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्ट कशा प्रकारे डेव्हलप करायचा ते आपण एक्सप्लोर करणार आहे. सो व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि प्लीज शुअर टू लाईक अँड हिट टू सबस्क्राईब बटन. सो यू कॅन सी माय स्क्रीन. माझी स्क्रीन क्लिअरली सर्वांना विजिबल असेल. आता स्क्रीनवर लक्ष द्या. नाउ दिस प्रोजेक्ट इज अबाउट द सप्लाय चेन मॅनेजमेंट, राईट, आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. यामध्ये ऍक्च्युली सप्लाय चेन म्हणजे काय असते की सप्लाय ऑफ द प्रोडक्ट. आता एक कंपनी एक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत आहे आणि ते मॅन्युफॅक्चरिंग केलेलं प्रोडक्ट वेळेवर कस्टमर पर्यंत पोहोचणं आणि राईट अमाऊंट मध्ये पोहोचणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्या कंपनीसाठी. लेट्स सी वन एक्झाम्पल ऑफ पार्लेजी, राईट. पार्लेजी एक बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आता पार्लेजी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी काय करते, त्यांना प्रोडक्टची ब्रँड अवेअरनेस करत असते. आता फॉर एक्झाम्पल पार्लेजी खूप जास्त ऍडव्हर्टाइजमेंट करत असेल, राईट. बट ऍडव्हर्टाइजमेंट केल्यावर त्यांचं प्रोडक्ट जर स्टोअरवर नसेल तर पार्लेजीने खूप जास्त ऍडव्हर्टाइजमेंट केली, त्यांचं प्रोडक्ट खूप जास्त पॉप्युलर आहे आणि पॉप्युलर असल्यावर त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट जर स्टोअरवर अवेलेबल नसेल तर युजर्स काय करणार आहे, युजर्स विल जम्प टू द नेक्स्ट ऑप्शन, राईट. सेम पार्लेजी सारखं दुसरं ऑप्शन चूज करतील. म्हणून मार्केटिंग जेवढं इम्पॉर्टंट आहे बिझनेस ग्रो करायसाठी, तेवढंच इम्पॉर्टंट सप्लाय चेन पण आहे. आता त्यासाठी आपण सप्लाय चेन आणि इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी म्हणजे प्रोडक्टची क्वांटिटी मेंटेन्ड असणं, राईट, त्याला इन्व्हेंटरी म्हणतो आपण. तर प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी सप्लाय चेन आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कशा प्रकारे असू शकते आणि त्याची प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि रिक्वायरमेंट आता आपण या प्रोजेक्टमध्ये फिगर आउट करणार आहे. सो the first project requirement is, right, synchronization with the manufacturing operation management system to monitor inventory and overseas supply activities. म्हणजे यामध्ये काय करणार आहे, आपण मॉनिटर करणार आहे इन्व्हेंटरी आणि ओव्हरसीज सप्लाय ऍक्टिव्हिटीज. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल एखादी कंपनीजवळ व्यवस्थित इन्व्हेंटरी आहे की नाही आहे, राईट, मॅन्युफॅक्चरिंगसाठी. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे प्रोडक्शन मध्ये व्यवस्थित इन्व्हेंटरी आहे की नाही ते आपल्याला फिगर आउट करायसाठी एक सोल्युशन बिल्ड करायचं. सेकंड इज, राईट, ऑटोमेटेड रिऑर्डरिंग ऑफ मटेरियल बेस्ड ऑन द इन्व्हेंटरी लेवल्स प्रोडक्शन शेड्यूल. म्हणजे जर प्रोडक्ट संपत असेल, संपायच्या आधीच, राईट, रिऑर्डरिंग झाली पाहिजे ऑटोमेशननी. म्हणजे आपण एक क्वांटिटी सेट करावी लागेल आपल्याला आणि ती क्वांटिटी जर त्या क्वांटिटीच्या खाली जर आपला प्रोडक्ट गेला तर आपण रिऑर्डर करू, ऑटोमॅटिकली रिऑर्डर झाला पाहिजे तो. ओके. नेक्स्ट इज वेंडर मॅनेजमेंट मॉड्यूल इज यूज टू मॅनेज द सप्लायर रिलेशनशिप, परचेस ऑर्डर अँड कॉन्ट्रॅक्ट निगोशिएशन. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, परचेस ऑर्डर, सप्लायर रिलेशनशिप आणि कॉन्ट्रॅक्ट एका वेंडर मॅनेजमेंट मॉड्यूल मध्ये. क्वालिटी कंट्रोल वर्कफ्लोज फॉर ट्रॅकिंग द प्रोडक्ट इन्स्पेक्शन अँड कंप्लायन्स विथ द इंडस्ट्री स्टँडर्ड. इंडस्ट्री स्टँडर्ड्स वर आपलं प्रोडक्शन झालं पाहिजे आणि क्वालिटी कंट्रोल राहिली पाहिजे, त्यासाठी आपल्याला काहीतरी डेव्हलप करावे लागेल. अँड नेक्स्ट इज टेलर्ड डॅशबोर्ड ऑफरिंग द इमिजिएट इनसाइट्स इन टू स्टॉक लेवल. स्टॉक लेवलवर आपल्याला रिपोर्ट्स आणि डॅशबोर्ड भेटले पाहिजे, ज्यामध्ये आपले, राईट, की प्रोडक्शन इंडिकेटर्स, राईट, इफिशियन्सी
right? Mobile capabilities, right? For the floor managers, right? Floor managers चे capabilities, right? एक्सेट्रा एक्सेट्रा आपल्याला डॅशबोर्ड बनवायचा आहे. सो दिस इज द रिक्वायरमेंट. आता ही रिक्वायरमेंट आपल्याला डायरेक्ट क्लायंट नाही देणार आहे गाईस. कधीच तुमचं कन्फ्युजन असेल की मला तर हे काहीच समजलं नाही, राईट? आपल्याला टास्क भेटणार आहे आपल्या सोल्युशन आर्किटेक्टने. सोल्युशन आर्किटेक्ट म्हणजे कोण? ज्याला सेल्सफोर्सचं खूप जास्त फंक्शनॅलिटी वाईज नॉलेज आहे आणि कशा प्रकारे हे फंक्शनॅलिटी फिगर आउट करून आपण डेव्हलप केली पाहिजे हे सोल्युशन आर्किटेक्ट डिसाइड करते. तर आता आपण आपलं म्हणजे सोल्युशन आर्किटेक्टनी कसं प्लॅन बनवलं असेल, राईट, या प्रोजेक्टला फिगर आउट करायसाठी, राईट, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो दिस इज अ रिक्वायरमेंट डॉक, राईट? हा रिक्वायरमेंट डॉक आहे. यामध्ये these are the objects and relationship, म्हणजे कुठले कुठले ऑब्जेक्ट बनवायचे. सो फर्स्ट ऑब्जेक्ट वी हॅड टू क्रिएट इज द इन्व्हेंटरी. एक इन्व्हेंटरी नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. त्यामध्ये आयटम नेम, आयटम कोड, क्वांटिटी अवेलेबल, रीऑर्डर लेबल्स, राईट, मिनिमम ऑर्डर क्वांटिटी, राईट. त्यानंतर लोकेशन. आता लोकेशन एक वेअरहाऊस सोबत आपण याचा लुकअप रिलेशनशिप करणार आहे. वेअरहाऊस हा आणखी एक ऑब्जेक्ट राहणार आहे. युनिट प्राइस, सप्लायर लुकअप होणार आहे. सप्लायर सोबत सप्लायर हा आणखी एक ऑब्जेक्ट राहील. आणि लास्ट रीऑर्डर डेट. ओके, परफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट इज वेअरहाऊस ऑब्जेक्ट. वेअरहाऊस ऑब्जेक्ट राहील. वेअरहाऊस नेम, वेअरहाऊस कोड, ऍड्रेस, कॅपॅसिटी किती आहे वेअरहाऊसची आणि करंट ऑक्युपन्सी, सध्या काय किती क्वांटिटीज आहेत. ओके. नेक्स्ट इज सप्लायर. मॅनेज करणार आपण सप्लायर इन्फॉर्मेशन, राईट? सप्लायर नेम, सप्लायर कोड, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, कॉन्टॅक्ट स्टार्ट डेट, कॉन्ट्रॅक्ट एंड डेट, परफॉर्मन्स रेटिंग, राईट? या सगळ्या सप्लायर ऑब्जेक्ट मधल्या फील्ड्स आहे. देन नेक्स्ट ऑब्जेक्ट वी हॅव इज अ परचेस ऑर्डर, राईट? परचेस ऑर्डर मध्ये परचेस ऑर्डर नंबर, सप्लायर. आता सप्लायर सोबत लुकअप रिलेशनशिप लागणार आहे. ऑर्डर डेट, स्टेटस, टोटल कॉस्ट, रिलेटेड इन्व्हेंटरी आयटम. ओके. आता रिलेटेड लिस्ट आपल्याला डिस्प्ले करायची आहे परचेस ऑर्डर लाईन आयटम्सची. ओके, परफेक्ट. नेक्स्ट इज परचेस ऑर्डर लाईन आयटम्स हा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे ज्यामध्ये परचेस ऑर्डर सोबत मास्टर डिटेल रिलेशनशिप असणार आहे. इन्व्हेंटरी आयटम सोबत लुकअप रिलेशनशिप असणार आहे, राईट? इन्व्हेंटरी या ऑब्जेक्टची क्वांटिटी ऑर्डर यामध्ये नंबर राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट इज युनिट प्राइस, करन्सी फील्ड राहील आणि टोटल प्राइस. टोटल प्राइस ही फॉर्म्युला फील्ड राहील, ऑटो जनरेटेड फील्ड राहील, राईट? त्यानंतर नेक्स्ट इज प्रोडक्शन इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन मध्ये इन्स्पेक्शन आय डी, रिलेटेड पीओ, राईट? रिलेटेड पीओ मध्ये परचेस ऑर्डर सोबत लुकअप राहील. इन्व्हेंटरी आयटम मध्ये लुकअप विथ इन्व्हेंटरी, राईट? त्यानंतर इन्स्पेक्शन डेट सोबत इन्स्पेक्शन डेट ही एक डेट अँड टाइम फील्ड राहील. त्यानंतर इन्स्पेक्टर मध्ये लुकअप युजर सोबत राहील, राईट? रिझल्ट पास किंवा फेल हे पिक लिस्ट राहील आणि नॉन कन्फॉर्मर्स रिपोर्ट हा चेक बॉक्स राहील, राईट? त्यानंतर नॉन कन्फॉर्मर्स रिपोर्ट हा एक आपल्याला ऑब्जेक्ट बनवायचा आहे. NCR ID, related inspection, right? Description of issue, resolution status assigned to user, right? युजर सोबत लुकअप रिलेशनशिप राहील आणि रिझोल्युशन डेट, राईट? आता हे सगळे कस्टम ऑब्जेक्ट्स आपल्या ऍपमध्ये आपण इन्क्लूड करणार आहे. आणि नेक्स्ट काही स्टँडर्ड ऑब्जेक्ट्स पण आपल्याला लागतील. फर्स्ट इज अकाउंट, राईट? अकाउंट मध्ये आपण अकाउंट जसं सांगितलं एक स्टँडर्ड CRM मधला अकाउंट घेणार आहे आपण, right? Account can be used for the both warehouse and suppliers, right? तर याचं रिलेशनशिप आपण लावू शकतो. Contact to manage the contacts for the supplier, opportunity for contract negotiation and renewals, right? Then we will create the fields, relationship and formula fields. आता रिलेशनशिप मध्ये कशा प्रकारच्या रिलेशनशिप आहे? रिलेशनशिप मध्ये इन्व्हेंटरी आणि वेअरहाऊस मध्ये लुकअप रिलेशनशिप राहील गाईज. त्यानंतर इन्व्हेंटरी आणि सप्लायर मध्ये लुकअप रिलेशनशिप राहील. लाईन आयटम्स अँड परचेस ऑर्डर यामध्ये मास्टर डिटेल रिलेशनशिप राहील. प्रोडक्ट इन्स्पेक्शन अँड परचेस ऑर्डर मध्ये लुकअप रिलेशनशिप राहील. अँड प्रोडक्ट इन्स्पेक्शन अँड इन्व्हेंटरी यामध्ये लुकअप रिलेशनशिप राहील. NCR अँड प्रोडक्ट इन्स्पेक्शन मध्ये लुकअप रिलेशनशिप राहील, राईट? सम फॉर्म्युला फील्ड्स आपल्याला क्रिएट करावं लागणार आहे, राईट? करंट व्हॅल्यू
म्हणजे करंट व्हॅल्यू सध्या इन्व्हेंटरीची किती आहे यासाठी क्वांटिटी अवेलेबल इंटू युनिट प्राइस, राईट. वेअर हाऊस आणि करंट ऑक्युपन्सी, यामध्ये वेअर हाऊसची करंट ऑक्युपन्सी जर काढायची असेल, राईट, तर त्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला फिट राहील, राईट, क्रिएट करावी लागेल. टोटल कॉस्ट मध्ये, टोटल कॉस्ट आपल्याला जर फाइंड आउट करायसाठी एक आपल्याला पीओ या ऑब्जेक्ट मध्ये एक फॉर्म्युला फील्ड यूज करून आपण करू शकतो. देन आफ्टर दॅट सप्लायर कॉन्ट्रॅक्ट ड्युरेशन, राईट, ड्युरेशन कॅल्क्युलेट करायसाठी, राईट, आपल्याला स्टार्ट डेट, कॉन्ट्रॅक्ट आणि एंड डेट यावर फॉर्म्युला फील्ड लिहावी लागेल, राईट. टॉकिंग अबाउट द व्हॅलिडेशन रूल, व्हॅलिडेशन रूल मध्ये आपण लेवल व्हॅलिडेशन्स लावणार आहे, राईट. त्यानंतर परचेस ऑर्डरच्या व्हॅलिडेशन लावणार आहे. प्रोडक्ट इन्स्पेक्शन पास झालाय की फेल झालाय हे पण व्हॅलिडेशन यावरूनच आपण लावणार आहे. त्यानंतर ऑटोमेशन साठी रीऑर्डर करायसाठी डायरेक्टली ट्रिगरचा यूज करणार आहे. आणि ऍक्शन मध्ये वी विल क्रिएट न्यू परचेस ऑर्डर, राईट. न्यू परचेस ऑर्डर ऑटोमॅटिकली क्रिएट होणार आहे रीऑर्डर ट्रिगरनी, राईट. नेक्स्ट इज अप्रुव्हल प्रोसेस लावणार आहे आपण, राईट. इनिशियल अप्रुव्हल प्रोसेस कशामध्ये लागणार आहे, पीओ मध्ये, राईट. नेक्स्ट इज इन्स्पेक्शन फ्लो, राईट. यामध्ये आपण रेकॉर्ड ट्रिगर फ्लो यूज करणार आहे. जर ऑर्डर मार्क रिसिव्ड असेल तर आपण प्रोडक्ट इन्स्पेक्शन क्रिएट करणार आहे, राईट. नेक्स्ट इज एनसीआर क्रिएशन फ्लो, राईट. त्यामध्ये आपला एक ट्रिगर राहील जर आपला एनसीआरचं प्रोडक्ट इन्स्पेक्शन फेल झालं, राईट, तर त्याला आपण एनसीआर म्हणजे नॉन कन्फॉर्मन्स रिपोर्ट असाइन होईल, राईट. आता युजर सिक्युरिटी मॅनेजमेंट, लेट्स टॉक अबाउट युजर सिक्युरिटी मॅनेजमेंट. फुल ऍक्सेस टू द परचेस ऑर्डर, म्हणजे एक प्रोक्युरमेंट मॅनेजर प्रोफाईल बनवणार आहे आपण, त्याला फुल ऍक्सेस राहील परचेस ऑर्डर अँड सप्लायर आणि इन्व्हेंटरीचा, राईट. त्यानंतर रीड ओनली ऍक्सेस राहील प्रोडक्ट इन्स्पेक्शनचा आणि एनसीआरचा. क्वालिटी कंट्रोल प्रोफाईल राहील एक, सॉरी. सो क्वालिटी कंट्रोल प्रोफाईल साठी फुल ऍक्सेस राहील प्रोडक्ट इन्स्पेक्शन एनसीआरचा आणि इन्व्हेंटरी आणि पीओचा. वेअरहाऊस मॅनेजर प्रोफाईल मध्ये इन्व्हेंटरी आणि वेअरहाऊस या दोन गोष्टी आपण पुट करणार आहे वेअरहाऊस मॅनेजर मध्ये. आणि रीड ओनली ऍक्सेस राहणार आहे पीओ आणि सप्लायरचा, राईट. रोल हायरार्की विल बी सीईओ, राईट, ऑपरेशन मॅनेजर आणि वेअरहाऊस स्टाफ अशी राहणार आहे, राईट. शेअरिंग रूल्स मध्ये आपण share the PO with procurement warehouse items आणि share NCR with quality control team and relevant managers, right. Reports आणि डॅशबोर्ड मध्ये आपण काही रिपोर्ट्स क्रिएट करणार आहे. इन्व्हेंटरी लेवल्स बाय वेअरहाऊस यामध्ये आपल्याला रिपोर्ट्स दिसणार आहे. रिपोर्ट्स दाखवायचे आहे करंट इन्व्हेंटरी अक्रॉस ऑल द वेअरहाऊसेस, राईट. त्यानंतर आपण एक आणखी रिपोर्ट क्रिएट करणार आहे पेंडिंग पीओ बाय सप्लायरचा, ज्यामध्ये पूर्ण सप्लायर वाईज जर पेंडिंग असतील काही परचेस ऑर्डर, राईट, तर ते आपल्याला दिसले पाहिजे. प्रोडक्शन इन्स्पेक्शन रिझल्ट मध्ये आपण समरी ऑफ इन्स्पेक्शन आउटकम्स दाखवायचे आपल्याला. आणि एनसीआर स्टेटस मध्ये एक रिपोर्ट ऑन द नॉन कन्फॉर्मन्स रिपोर्ट्स, राईट, हे आपण एक्सप्लोर करणार आहे. ओके. एक इन्व्हेंटरी डॅशबोर्ड बनवायचा आहे ज्यामध्ये आपण टोटल इन्व्हेंटरी व्हॅल्यू, रीऑर्डर अलर्ट्स आणि टॉप 5 लो स्टॉक आयटम्स आपल्याला दिसले पाहिजे. सप्लायर परफॉर्मन्स डॅशबोर्ड ज्यामध्ये सप्लायर रेटिंग, ऍव्हरेज डिलिव्हरी टाइम आणि पीओ कम्प्लिटेड या सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजे. क्वालिटी कंट्रोल डॅशबोर्ड ज्यामध्ये आपण ट्रॅक करणार आहे, राईट, की इन्स्पेक्शन पास झालाय की फेल झालेला आहे, राईट. एनसीआर चा रिझोल्युशन टाइम किती आहे आणि करंट एनसीआर किती पेंडिंग आहेत. ओके. नेक्स्ट इज ऑपरेशन डॅशबोर्ड, राईट. यामध्ये आपण ओव्हरव्ह्यू बघणार आहे, राईट. ओव्हरव्ह्यू आपल्याला काढायचा आहे करंट इन्व्हेंटरी लेवल्सचा, राईट, ऍक्टिव्ह पीओसचा आणि प्रोडक्शन एफिशियन्सीचा. ओके, परफेक्ट. नाउ लास्ट इज कंप्लायन्सेस अँड ऑडिट्स, राईट. आपण ऑडिट ट्रेल्स क्रिएट करणार आहे. एनेबल द फील्ड हिस्ट्री ट्रॅकिंग, राईट, ऑन इन्व्हेंटरी, परचेस ऑर्डर अँड प्रोडक्शन इन्स्पेक्शन ऑब्जेक्ट्स, राईट. यामध्ये आपण सगळ्या फील्डची हिस्ट्री ट्रॅक करणार आहे जेणेकरून आपल्याला माहित पडेल की केव्हा केव्हा इन्व्हेंटरी, परचेस ऑर्डर अँड इन्स्पेक्शन, राईट, यामध्ये चेंजेस झाले आहे, राईट. कंप्लायन्स रिपोर्ट, जनरल पिरियॉडिक रिपोर्ट्स फॉर रेग्युलर कंप्लायन्स बेस्ड ऑन द इंडस्ट्री स्टँडर्ड्स. इंडस्ट्री स्टँडर्ड्स नुसार
प्रोडक्टचे कम्प्लायन्सेस आपल्याला रिपोर्ट शेड्यूल करायचे आहेत. ओके, सो दिस इज द प्रोजेक्ट गाईज. आय होप तुम्हाला जर प्रोजेक्ट थोडंसं कन्फ्युजिंग आहे हा प्रोजेक्ट, बिकॉज वी डोंट नो द सप्लाय चेन इंडस्ट्री. तर त्यासाठी हा प्रोजेक्ट मी तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करून दाखवणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचं इम्प्लिमेंटेशन स्टार्ट करणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डेटा मॉडेल डेव्हलप करणार आहे या पूर्ण प्रोजेक्टचा. सो स्टे ट्यून फॉर दॅट. अँड आपण त्यानंतर पण तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला पिंग करू शकता. ओके, इन द कमेंट्स. And I hope you like the document. If you want this document, I have attached this document into the description box, right? त्यामध्ये तुम्हाला लिंक मिळेल आणि तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, सो थँक यू. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.